नमस्कार मित्रांनो. गावाकडची सकाळ या सदरामध्ये आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची सकाळ आपण साजरी करूया सायकल सोबत. वारीस आल्यानंतर आता आपण आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात केली, मॉर्निंग वॉकला. पण कधी वॉक आणि कधी सायकलिंग. आणि या सायकलिंगवरून आज सुंदर सकाळ आपण एक्सप्लोर करायची आहे गावाकडची. पहा कसं असं थोडा थोडा पाऊस पण पडतोय, पण आज रात्री पूर्णपणे पाऊस उघडल्यामुळं फारसा चिखल नाहीये. आणि पहा कसं सुंदर आहे. आपण आता हा या ब्लॉग मध्ये पाहायचंय, पण पुढं फार गंमत आहे. आजच्या मॉर्निंग मध्ये डोंगराजवळच्या तलावामध्ये एक गोष्ट सापडली, पाहायला मिळाले. ती पाहायची असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. हे डॉगीज पहा, आमच्याच वावरात बसले तर मला म्हणतात कशाला आलाय. सुंदर. आणि असंच पुढे जायचंय आता. हे काल मी दाखवलं होतं तुम्हाला, आमच्या बंधूच्या फुलांची शेती आहे आणि तो त्यांचा मुलगा तिथं गौरव भाई फुलं हॅलो तोडतोय. करो करो. कदाचित जास्त चित्र हल्लंय. यावर्षी थोडा पाऊस कमी पडल्यामुळं ऊस काही ठिकाणचे वाळलेत. शेतकऱ्यांचं नुकसान झालं यावर्षी. उन्हाळ्यात पावसाने थोडा ओढ दिली होती, त्यावेळेचा हा परिणाम आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, गावाकडची सकाळ या सदरामध्ये आज स्विच सायकल पाहत पाहत चालवत तुम्हाला गावाकडची शांत सकाळ दाखवायची चालली. पहा, हे गावाकडचा परिसर अतिशय शांत असतो. खूप खूप डोंगरापर्यंत. एक गंमत बघा, गेल्या वर्षी रस्ता झाला, कॉन्ट्रॅक्टदाराने दोन्ही बाजूनी चरी काढली, पण आता कोणीतरी फार मोठ्या विद्वानाने त्या चरीमध्ये आणून असे ढीग मारले. सूर्योदय बघितला होता तिथं, आज फक्त आणि फक्त धुकं आहे. आज आपण काल कच्च्या रस्त्यापर्यंत चालत आलतो, तो आज वाळलाय पाऊस नसल्यामुळं. त्यामुळे आपण सायकलवरनं पुढे जाऊया त्या रस्त्याच्या आणि आज भवानीच्या डोंगर परिसरामध्ये जाऊया. तुम्हाला वाटत असेल एवढा मोठा उपळा ह्या विहिरीला कसा काय लागला. हा उपळा नाहीये, ही जरंडेश्वर कारखान्याची विहीर आहे. आणि गावाजवळ कॅनॉलच्या खाली एक विहीर काढलेली आहे, तिथून हे पाणी इथपर्यंत आलेलं आहे. आणि इथून हे पाणी पुन्हा पुन्हा नव्याने उचलून, कारण हे खूप अंतर असल्यामुळे दोनदा पाणी उचलावं लागतं, आणि इथून ते पाणी पुन्हा उचलून या विहिरीतून कारखान्याच्या विहिरीमध्ये जातं. असा मोठा प्रवास पाण्याचा कारखान्यासाठी आहे. झाला पाऊस. सायकलिंग करताना आज पाऊस आला. हे कशी दिसते आलेची शेती सांगा, कमेंट करा. शेतकऱ्याचं कष्ट. हा चढ आता चढून आलोय, त्यामुळे आता पुन्हा आपण सायकलिंग चालू आहे. सायकलवर बसून सायकलिंग करूया. ओ माय गॉड. उफ, पाऊस, सायकलिंग आणि गावाकडचं शांत वातावरण. Look at this. आणि खूप खूप लांबपर्यंत निखळ शांत. पडलेल्या पावसाने एवढी भरलेत, आता पाझरला भरले. हे पूर्वेच्या बाजूला वन विभागाची जागा आहे. वन विभागाने थोडे वन राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी असं मार्किंग केलं, इथून पलीकडे जाऊ नका. हे असं पाणी साठलं आता सुंदर. हे प्लॅस्टिक मात्र आपल्याला जिकडे तिकडे दिसायला बघायला मिळतं. हे आता आपण टाकायचं बंद केलं पाहिजे. हां.
इथं तुम्हाला गंमत दाखवत होता. हे पहा, या तळ्यामध्ये कसं बदक पोहतंय. दरवर्षी हे बदक पावसाळ्यामध्ये इथं येतं. आपल्याला पाहून त्यानं बुडी मार. आता ते कुठं हा निघाल. हे पहा, ही रानटी बदक आहे. हे पुन्हा उडी मारली त्याने ओळखला आपण त्याला पाहतोय. कदाचित त्याला आवडलं नाही. मला झूम करून दाखवतो. त्या बघा पुन्हा उडी. कसं ओळखतंय ते. हे तळ उन्हाळ्यामध्ये पूर्ण आटलेलं असतं, त्यावेळी हे बदक इथं नसतं. आत्ता मात्र आलं ते. हा चढ आहे, पण आता मी ठरवलं हा चढ सायकलवर बसूनच पार करायचा. थोडंच आहे, पण माझ्यासारख्याला जरा जास्तच वाटतोय. बाप, आता मी तुम्हाला दाखवणार आहे जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना, जो आमच्या बरोबर गावाच्या जो समांतर डोंगर त्याच्या विरुद्ध आहे. पण ह्या स्पॉटला आल्यानंतर तो दिसतो. सो दिस इज द जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना. आता धुकं पसरलंय, त्यामुळे कधी तो इतका स्पष्ट दिसत नसेल तुम्हाला, पण धुक्याचाही आनंद घ्या. हा भवानी डोंगर पूर्ण धुक्याने माखलाय. जणू काही तो होता कंटाळून धुक्याची चादर घेऊन झोपला. इथं पहा, जे कटापूर उपसा सिंचन योजनेचे साहित्याचं स्टेशन आहे, तिथं देऊन बहुतेक हा माणूस राखणदार म्हणून आहे. म्हणजे राखणदार ही संकल्पना कोकणातली जी आहे ती आता आपल्याला सगळीकडे दिसते. चला आता परतीचा प्रवास घराकडे निघूया. बहुतेक एक 2 किलोमीटर सायकल चालवत आलोय आपण. आता 2 किलोमीटर चालवत जायचंय. चला. जय श्रीराम. ओ, तुटू नको. चैन खटकन वाजली, मला वाटलं तुटते की काय. आता कंप्लीट 2 किलोमीटर सायकल आपण चढण चालतो. आता जाताना मात्र उतार आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता जास्त त्रास होत नाही. आणि हे वन विभाग इथून गाव दिसतं, पण आज पूर्ण धुक्याने वेढलेलं आहे. सांगायचा भाग असा आहे की आनंद आनंद आनंद. निसर्ग माणसाला आनंद देतो, पण माणूस निसर्गाला काय देतो हा प्रश्नच आहे. फक्त घाण, प्लास्टिक, कचरा, वृक्षतोड, भूमितोड आणि बरंच काही. माणूस फक्त निसर्गाकडून घेतो. माणसाची एवढी क्षमताच नाही आहे की तो निसर्गाला काय देऊ शकेल. ओ, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी साजनी, तुहा विठ्ठल बरवा बरवा
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा. जाताना आपल्याला 10 मिनिटं लागली असतील कदाचित. येताना आपण 2च मिनिटामध्ये माघारी आलो. जय राम कृष्ण हरी. अरे यार, हे शूटिंग म्हणजे नॉट अ जोक. यार, असं वाटत होतं की नाही बघा ना कोणतरी आलं. हाय हॅलो. आजचं सायकलिंग आणि गावाकडची सकाळ कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. भेटूया उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये. गावाकडची सकाळ.